आते काय लिहिसू रातली भूक नाही लागव. आई भयंकर लेवलला चिडली आता. आईने माझ्यासाठी खिचडी बनवली, आपली फेवरेट कढी खिचडी. हे बघा खिचडी कढी. आई म्हणते आत्ताच जेव. आत्ता का बा जेव? हा मला भूक तर पाहिजे. आई डेंजर चिडली. आई म्हणते आत्ताच काय, गरम गरम आहे. मी म्हटलं थोडा वेळात खातो. 10 वाजेला बस आहे, 10:15 बस आहे, तेव्हा निवांत खाईल. आईचं म्हणणं नो आता काय. चलो काय, आमची जी डिबेट चालू होती जेवणावरनं, त्याच्यात आई जिंकलेली आहे आणि मी हारलेलो आहे. मला रिअलाइज झालं की मी गरम गरम खाऊन घ्यायला पाहिजे. नंतर जर खाल्लं, आता बघा किती प्रेमात असं असं करते ती. कसं असं. आता बघा बॉब मगाशी काय डेंजर, इतकी डेंजर चिडली होती ना, डायरेक्ट एकदम शिव्या घालत होती ती. असे कट कट करावे लागतील मला. हे असं हे तसं तुम्हाला समजत नाही. फलाना डिमकान कांदा लसूण. मग तुम्ही ऐन वेळेस जेव्हा बसचा टाइम होतो तेव्हा तुम्हाला 1 नंबर 2 नंबर सगळ्या गोष्टी येतात. तो एक वेगळा टाइमपास तुमचा. म्हणून मी म्हटलं जाऊ दे, आईसोबत कॉम्पिटिशन करून काही फायदा नाही आहे. जिंकणार आईच आहे शेवटी. म्हणून हे बघा आता माझा टाट रेडी होतोय. त्याच्यात खिचडी, लोणचं, कांदा, पापड. आहा मज्जा नाही लाईफ. आणि प्लस म्हणजे कढी खिचडी. तोंडाला पाणी येते. तुमचं पण आलं असेल तर आय एम सॉरी. मी जेवतो आणि मग त्याच्यानंतर निवांत होऊया. ठीक आहे. पापड जो बनवायचा आहे तो बनवा. उडीद असा पापड 1, कढी खिचडी, लोणचं, कांदा आणि आता पापड. वाव. ज्यूस आणलाय सगळ्यांचा आवडतं फेवरेट ज्यूस. गोलू मला सोडेना झालाय बघा, कसा धरून बसलाय बघा. काय पाहिजे तुला? का काय ज्यूस पाहिजे? कुठे ज्यूस आणलं? थोडी मी नाही आणलंय. कुठे आहे ज्यूस? कुठे दाखव मला. दाखव. हे ज्यूस आहे. हे दीदीच्या आणि माझे. तुला पण पाहिजे? तुला पण पाहिजे? 1 to 10 बोलून दाखव मग. 1 2 3 4 6 7 8 9 10. तू 1 to 10 बोलून दाखव. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शाबाश. बोलू. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलाई, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर येत नाही अजून. आम्हाला डिसेंबर नाही येत अजून. ऑल राईट गाईज, टाइम झालाय. खाली उतर बोलतो आता. खाली उतर. हा बस सोड ना. ऑल राईट, झालेला आपला टाइम. 10 वाजून 12 मिनिटं झालेले आहेत आणि आपली 10:30ला बस आहे. इथून 15 मिनिटं लागतील आपल्याला जायला. ऑल सेट आहे. 8 दिवस कशी निघून गेले समजलंच नाही. अजून 8 एक दिवस थांबलो असतो, पण उद्या आपल्याला पुण्याला काम आहे. उद्या आपल्या घरी पूजा आहे, ती तुम्हाला तिथं जाऊनच समजेल. आणि यावेळेस जाताना एवढं काही वाटत नाही, कारण की लवकर परत यायचं आहे. नवरात्रीला आपण परत येणार आहेत असं वाटतंय मला. फॉर शुअर 99% शुअर आहेत. आईबाबांना विचारू. आमचं हे बघा, हे पोरगे एवढा आगाव आहे ना. हे याला किती बोला, किती मारा, किती ठोका, आगाऊपणा कमी होत नाही. हा मम्मी, 8 दिवस कसे गेले काहीच समजलं नाही यावेळेस. पण गणपतीत खूप मजा आली है ना. खूप मजा आली जेन्युनली. आणि मम्मीचा पाय खूप जास्त दुखतोय. पट्टा वगैरे लावून बसली मम्मी. बट ठीक आहे, लवकर बरं होऊन जाईल. पप्पा ऑल सेट, ऑल गुड. पप्पाचे 2 शब्द, आता तिसरा ऍड झाला. ओके. यावेळेस मजा केली गणपती सगळ्यांनी. यावेळेस रिंकू वहिनी पण मजा केली. रिंकू वहिनी का बोलत नाही, पण आमची 13 वर्षांनी मजा झाली ना. हा, खूप वर्षांनी आलो मी, पण खूप मजा केली. तुम्ही काही सांगू इच्छितात, काय बोलू इच्छितात? लवकर परत या. ए वहिनी बोलल्या, बोलने लगी. माझा भाऊ कुठे आहे? भाऊ ट्युशनला जायचं, नीट अभ्यास करायचा. बोल रे डॉन, तुझं काय? कुठं नको जाऊ? नको जाऊ? नको जाऊ? किशी देऊन दे मग, नाही जात. किशी देऊन दे. अरे गोलू, गोलूची आठवण येईल खूप. आपला आहे पाहिजे दे. डिशुम. चला निघूयात पटकन. फक्त आपल्याकडे अजून 15 मिनिटं आहेत. मामाच्या घरी जाऊन येऊ, मामांना भेटून येऊ आणि मग तसंच निघू. ठीक आहे? गोलू बाय.
टाटा. मम्मी इथे, मामा इथे, पप्पा, गोलू, परी, गुड्डू दादा येतो मला सोडायला आणि माझे मित्र येतात सोडायला, मयूर आणि सगळेच. तेव्हा दुसरी गाडी, आम्ही 2 गाड्यांवर चाललो. रिंकू वहिनी वरून बाय करते. बाय बाय, लवकरच येऊन गेली आपली बस. ही बघा, ही येते समोरून. चलो बाय लोक, थँक्स, भेटूयात लवकरच. आमचे वकील साहेब पण आलेत. बटू दादा, भेटू लवकरच. चलो बाय. ठीक आहे, हे बघा ही बस येऊन गेली आपली. चला भेटूयात आता डायरेक्ट पुण्याला. शोना, विच वन इज गुड? कुर्त्यावर This one good. विच वन? This one good. दिस वन. ओके, दिस वन इज सिलेक्टेड, दिस वन इज रिजेक्टेड. ओके ओके. तू हे वाईट. शोनी अंकल कसे दिसतोय? शांती. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग फ्रॉम पुणे. पुण्याला पोहोचलो आपण. आपल्याकडे पप्पा येणार आहे. हा, जय बाप्पा येणार आहे आमच्याकडं, म्हणून अंकल सुरतहून पुण्याला आले आणि एकदम मस्त प्रवास झाला. मी सांगतो त्यांना मी काय लावलंय, मी सांगतो. जेव्हापासून लावलंय तेव्हापासून स्नोई काय लावलंय. आपल्या घरी पूजा आहे, सगळ्यांना माहिती असेल. आम्ही दोघंही भाऊ स्वामीनारायण हॉस्टेलला होतो धुळ्याला. सो आमचे तिथले स्वामी येत आहेत आमच्या घरी पूजेला. आज मोठी पूजा होणारी घरी. तेच रिझन होतं की आपण सुरतहून लवकर आलो पुण्याला. आणि येस, आपण ऑलरेडी झालो. आणि आज तिलक चांदला केला आहे, हे मी खूप वर्षातनं परत लावलेलं आहे. आपण असं रेग्युलर पूजा वगैरे करतो, पण तिलक चांदला अप्लाय करत नाही. पण आज स्पेशली पूजा आपल्या घरी, स्वामी पण येणार आहेत म्हणून मी पण आणि दादाने पण आम्ही दोघांनी तिलक चांदला लावून घेतलं आहे. वाव. मी हॉस्टेलला असताना माझे डिप्लोमाचे मित्र बघत असतील तर त्यांना माहिती असेल, मी रेग्युलर असं तिलक चांदला कॉलेजला लावून जायचो. आणि आता कॉलेज संपल्यानंतर थोडी सवय गेली, बाहेर आलो. मग आता खूप वर्षांनी परत तिलक चांदला लावलाय. असं तुम्हाला दिसेल आज पूजाचा एक्सपिरियन्स काय आहे काय नाही. आम्ही तर खूप खुश आहेत. खूप वर्षांपासून स्वामींना इन्व्हाइट करत होतो, पण स्वामींचं टायमिंग वगैरे जमत नव्हतं. बट ह्यावेळेस असं झालं की स्वामींनी स्वतःहून दादाला कॉल केला आणि स्वामी बोलले की ह्या वेळेस आम्ही येतो आणि ह्यावेळेस पूजा फॉर शुअर करणार आणि ती आजच्या दिवशी होणार आहे. 8 दिवस नाही झाले घरी जायला. आल्यानंतर स्नोईला बघतोय. काय म्हणली तू आता? मी तिला असं ना वरती घेतलं, तिला म्हणलं इकडे तुला एक गोष्ट दाखवतो. आणि तू काय बोललीस नाही मला? मी व्हिडिओ ना या लोकांना सांगायला काढते की तू किती हुशार झाली. मग अशी म्हणे अंकल मी जड झाली ना. तू काय झाली आहे? हो, खूप जड झाली आहे तू. खूप वजन वाढलंय तुझं. असो, बट आज घरात एकदम असं भारी वाटतं, एकदम पॉझिटिव्ह. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवण पण स्वामी बनवणार आहेत घरी. म्हणजे जे स्वामी येणार आहेत ना तेच जेवण बनवतील आणि आम्ही सगळे खाणार. वाव. आणि पूजा पण होणार. सगळं एकदम भारी होणार आहे आज. वाजून गेलेत 11 वाजून 6 मिनटं झालेत. मी येऊन गेलो खाली. मी चाललो स्वामींना घ्यायला गेटवर. ते पुढच्या 5 ते 10 मिनटात येऊन जातील. बिकॉज ते जे ड्रायव्हर दादा आहेत त्यांचा फोन येऊन गेला दादांना की तुम्ही येऊन जा, कारण की स्वामी यायचा आधी आपले 4-5 हरिभक्त आहेत त्यांच्या घरी ऑलरेडी पधरावणी करून आली, तिथं पूजा करून आले. त्याच्यानंतर आपल्या इथं येणार आहेत, आपली मेन पूजा होईल. त्याच्यानंतर जेवण बनवतील स्वामी त्यांच्या हाताने. ते झाल्यानंतर मग सगळे जेवायला बसू. आणि आम्ही एवढे जास्त खुश काय आहेत आज, बिकॉज आम्ही जिथं शिकलो आहेत तिथे सगळे स्वामी असायचे आणि ते आपल्या आईबाबांसारखीच काळजी घ्यायचे. सो मी 3 वर्ष, दादा 4 वर्ष, आमची एकदम अशी जवळून त्यांनी काळजी घेतली. आणि आम्हाला असं कधीच फील नाही झालं की आम्ही घराबाहेर राहतो, आम्ही हॉस्टेलला राहतो आहे. एकदम घरासारखं वातावरण. आणि एवढ्या वर्षांनी स्वामी आपल्या घरी येतात पहिल्यांदा. सो खूप बरं वाटतं आणि खूप असं एकदम असं पॉझिटिव्ह आणि असं आतून खुश होतो आहे आम्ही सगळेजण. जरा 10 लाख पेज आहे, 10 लाख फॉलोअर्स आहे. गोल्डन એટલે ओरिजिनल चाबी ना ती गोल्डन स्वामी निंगीज रांतात आता एकदम टाइमवर फोन होता तुम्हाला. બસ મહાપૂજા કરી અને જમ્યા. સ્વામી રસોઈ બનાવી, અખંડ સ્વામી. બસ મજા આવી ગઈ. હવે નવા ઘરે હવે આવે છે પાછા મહાપૂજાને જમવા માટે. હા.
संध्याकाळचे 8:30 वाजून गेलेत आणि मगाशी तुम्ही बघितलं असेल स्वामी सगळे गेले. आम्ही जेवायला बसलो. जेवणानंतर मी जो झोपलोय बिकॉज रात्रभर जेव्हा पण ट्रॅव्हलिंग होते झोप तेवढी प्रॉपर होत नाही. बस चांगली होती, सगळं चांगलं होतं, पण 3-4 वेळा सूट व्हायला आला, झोप मोड झाली. परत आल्यानंतर कंटिन्यू आपली पूजाचं काम हे ते सगळं चालू होतं. पूजा चालू झाली 4:30 वाजेला काहीतरी जेवण केलं. त्याच्यानंतर मित्रांसोबत टाइमपास केला आणि माझे तिथंच डोळे लागायला लागले होते. झोपलो, आता उठलो, आता मी चाललोय बाहेर. पण यस, आजचा दिवस खरंच खूप भारी होता. खूप म्हणजे स्वामींसोबत एवढ्या गप्पा केल्यात ना. त्याच्यानंतर माझ्या रूममध्ये आले स्वामी त्यांचं जेवण झाल्यानंतर. आणि तो पहिला जो एक्सपिरियन्स आहे की स्वामी तुमच्या घरात जेवण बनवतात स्वतः, ते आपल्याला हात लावू देत नाही, त्यांचे रूल्स एवढे स्ट्रिक्ट असतात. सगळं त्यांनी केलं आहे. आम्हाला वाढू पण दिलं नाही त्यांनी, पण ते बघायचं जे सौभाग्य म्हणू द्या, आमचं नशीब म्हणू द्या, काही म्हणा तुम्ही, त्यांना जेवताना बघताना, त्यांच्या त्या गप्पा ऐकताना, ते जेवण बनवताना, ते पूजा अँड ऑल, हा एक जगा वेगळा एक्सपिरियन्स आणि खूप बेस्ट एक्सपिरियन्स होता. मजा होऊन गेली आम्हाला ते पूजा करून. आता ते बोललेत की लवकरच आपण नवीन घर जेव्हा होईल खूप लवकरच तिथं पण येऊयात, तिथं दोघं घरी पूजा करूयात, आई बाबा सगळे राहतील तेव्हा. आणि आमचे हॉस्टेलचे दिवस आठवले, आम्ही त्या गप्पा पण मारल्या की कसे दिवस होते ते. माझ्या आयुष्यातले वन ऑफ द बेस्ट, वन ऑफ द नाही तुम्ही बेस्ट म्हणा, डायरेक्ट वन ऑफ द पण नका म्हणून, माझे 3 वर्ष ते एवढे बेस्ट होते ना, म्हणजे मी ते कधीच विसरू शकत नाही. आता चला, माझं जरा एक इम्पॉर्टंट काम आहे ते जातो मी करतो आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला आल्यानंतर निवांत भेटतो. ठीक आहे, चलो. लोक हुशार आहेत, लगेच विचारतील स्माईल का केली, बट असो आरामात सांगेल. बाय. कमेंट करा, सांगता सरप्राईज करा, असं बघून सांग, लाईक करा,